श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय, नमस्कार. तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा. चला मग आता कपडे काढून घेते. कपडे वाळलेत बघा, आता चांगले कडक वाळलेत कपडे. आणि मस्त असं वातावरण आहे आमच्या गावातलं बघा. किती छान वातावरण आहे, एकदम फ्रेश आहे. आणि आता आपल्याला देवणीला बी जायचं होतं, नाहीतर देवणीला जावं का आता दुसऱ्या कोणत्या गावाला जावं काय कळना झाले मला. तर म्हणजे आता ईर सवाशीन आता मला पण जीव घालायचे. तर आता विजय दादा बी नाही, उदगीरला गेला, परत त्याचे पप्पा कामाला गेल्या. तर मग ईर सवाशीन जीव घालण्यासाठी साडी, परत आणि कपडे घ्यावं लागतंय. इराला कपडे, सवासिनीला साडी घ्यावं लागतंय. आणि पुरणपोळीचं जेवण करून मग तीर्थवाशीन जीव घालावं लागते. तर भरपूर वाट बघितली, पण विजयदादा काही नाही यायला. आता 5 वाजत आल्यात, तरी पण आणि यायचा पत्ता नाही त्याचा. तर म्हणलं आता तोपर्यंत कपडे काढून घेव. चांगले वाळल्यात, मग कडक कडक वाळल्यात. आणि ऊन पण कसं व्हायलंय, संध्याकाळी थंडी वाजायली आहे. सकाळी पण थंडी वाजली, संध्याकाळी पण थंडी वाजली. आणि दुपारी एवढं ऊन लागायलंय, लयच ऊन लागायलंय अप्पाट. तर म्हणलं आता कपडे तर काढून घेऊ एवढे, मग नंतर त्याची वाट बघते थोड्या वेळाने. नंतर मग आपल्याला देवणीला जायचे, ते आणायला, कपडे आणायला. तर मी पूर्ण कपडे काढून घेतले. आणि हे कालचा एक ड्रेस होता, परत आजचा एक होता. म्हटलं बार बार कशाला दिवावं, त्या दिवशी 2 ड्रेस दिवावं, म्हणून आज कपडे घेऊन टाकते. आणि बघा आपल्या फुलं किती छान लागल्यात, छान लागल्यात का नाही. मला तर खूप आवडतात आबोलीचे फुलं. पहिलं मोगऱ्याचे आवडत होते, मोगरा तोडण्यात आला. आणि नंतर मग हे मोगरा का बरं तोडण्यात आला माहित आहे का, इकडे झाडी लावलेली आहे भरपूर. मग सर्प यायले होते सारखे, म्हणलं तोडून टाका. मग आता ते मोगऱ्याचा हार पण नाही आता, आणि ते मोगऱ्याचं झाड पण नाही, आणि ते गजरा. मग आता मी ह्याच फुलांचा गजरा करून लेवायले. आणि मला आता हे खूप आवडले फुलं, आणि असं मनात बसल्यात आता हे फुलं सुद्धा मोगऱ्याच्या फुलासारखी. चला मग आता हे कपड्यांच्या घड्या करून घेऊया. तर आता भरपूर कपडे पडले आता घड्या करायला. तर पूर्ण कपड्यांच्या मी घड्या करून घेणार आहे. आणि जर विजयदादा जर आत्ता 5-10 मिनिटात आला तर मी देवणीला जाणार आहे कपडे आणायला. आणि मी प्रत्येक वेळेस ईर सवाशीन जीव घालते दरवर्षालाच. तर आणि इराला कपडे घेते आणि सवासनीला म्हणलं तर साडी घेते. तर मी आता ज्यावेळेस साडी आणून की त्यावेळेस तुम्हाला दाखवणच कपडे आणल्यावर. आणि कपडे आणायला चाललं तरी पण तुम्हाला दाखवणारच आहे मी. तर आता हे कपडे पटपट घड्या करून घेते, म्हणजे आपल्याला जायला वेळ पण मिळेल भरपूर. आणि आम्ही कपडे दिवायला इकडं नालीला जाता, घरी नाही दिवत. आमच्या गावाला काही पाणी नाही, पाण्याची सोय पण नाही, आणि नळाची पण सोय नाही. मतदानाला तेवढं या मतदान द्या, या मतदान द्या, पाया सुद्धा पडतात ते लोक. काय सांगावं त्या लोकांचं. पण ज्या वेळेस आम्हाला पाण्याची गरज आहे, लाईटीची गरज आहे, रस्त्यावाची गरज आहे, त्यावेळेस कोणी नाही करत. रस्ता तेवढा झालाय, आणखीन एक लाईट तेवढी खांबावर लावल्या. पाणी तर कसलंच नाही ह्या गावाला. कमीत कमी 25 वर्ष झाले ह्या गावाला, तर पाणी अजिबात नाही, पाण्याची सोय. फक्त मतदानाला येऊन पाया तेवढं पडतात बघा, मतदान द्या, मतदान द्या. दाराला असं जरा सुद्धा खण नसतंय. ते
ते पार्टी आली की हे पार्टी येते, हे पार्टी आली की ते पार्टी येते. काय सांगावं काय नाही. तर आम्हाला तळ्याला नालीला पाण्याला जावं लागतंय. तर पाणी नळाची काही सोय नाही. आणि तुम्हाला दाखवते मी टिप्पा आहे त्या तिकडे ठेवलेल्या पाठीमागे. तर बघा तुम्ही टिप्पा तिकडं कमीत कमी मी 4 टिपा पाण्याला केली. म्हणजे ऑटोमध्ये टिपा ठेवावं लागते आणि पाणी आणावं लागते. तर 4 टिपा केली मी. घरात सामानाला मी 2 कुट्या घेतल्या. पण 4 टिपा मी पाण्याला केली. ऑटोमध्ये ठेवायचं आणि घेऊन यायचं. तर आता कोणाला काय बोलावं, सगळ्या गाववाल्यांनाच बोलावं लागतं. मी एकटी बोलून काय उपयोग आहे का नाही. जाऊ द्या. तर आपण आता देवणीला गेल्यावर कपड्याला जायचे. आता पटपट घड्या करते आणि कपडे आणायला जाणार आहे. चला मग आता बाय सगळ्यांना.